17 वर्षाच्या विजयानंतर आहे ते भारतीय क्रिकेटचा T20चा वर्ल्ड कप घेऊन आहे ते विजयीची रॅली होणार आणि यासाठी कुठेतरी एक उत्साह आहे तो खेळाडूंमध्ये पाहायला मिळतो आणि आपल्याबरोबर काही पदाधिकारी काय आपण जाणून घेऊ। काय सांगशील मित्रा, तू एक जल्लोष साजरा करण्यासाठी आलेला आलो आहे। मी एकदम सुपर एक्साइटेड आहे आपल्या चॅम्पियन्सला बघायला। एकदम ज्या 17 वर्षानंतर आपल्याला जी खुशी भेटली आहे, आपण ज्याप्रमाणे वर्ल्ड कप जिंकलो आहे, आम्ही सुपर एक्साइटेड आहे आपल्या हिरोंचे वेलकम करायला, त्यांच्या ग्रँड वेलकमसाठी। सूर्याची कॅच होती, त्या सूर्याच्या कॅचमुळेच कुठेतरी ती कॅच नाही होती, सूर्याने ती बॉल नाही ते वर्ल्ड कप पकडलेला, हे सांगू शकतो एकच शब्द, ती कॅच नाही ती मॅच होती। विराट आणि रोहित आहेत ते रिटायरमेंट घेणार आहेत, त्याच्या अगोदरची ही खरं तर मॅच होती, कसं बघतोय? हा सर, ते आता ते रिटायरमेंट घेतले ते एक धक्काच आहे सर्व फॅन्सना, पण जे वर्ल्ड कप आणले ते यांच्यापेक्षा मोठी कामगिरी, ते खूप मोठी कामगिरी आहे भारतासाठी की ते आज वर्ल्ड कप भारतात आलेला आहे। आज त्यांचं म्हणजे भारताचा 30 बॉल 30 बाकी होते ते 95 नक्कीच मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा पद्धतीच्या घोषणा देखील आहे पाहायला मिळतात। काय सांगाल एकंदरीत, तू मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा पद्धतीच्या घोषणा काय नेमकं आहे? रोहित शर्मा आता 15 वर्षाने वर्ल्ड कप घेऊन आला आहे, आता तो कॅप्टन होता टीमचा, शेवटी त्याच्याबद्दल आत्मीयता आहेच आमच्या मनात। खूप उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक येतो आणि भारताचा कॅप्टन आहे, म्हणून खूप आनंद झाला आहे, वर्ल्ड कप जिंकलोय आपण। 17 वर्षानंतरचा हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे, त्यामुळे अत्यंत उत्साह आहे तो पाहायला मिळतोय। थोड्याच वेळामध्ये आहे ती सर्व टीम आहे ती या ठिकाणी दाखल होईल आणि या ठिकाणी नंतर ही रॅली आहे ती वानखेडेच्या दिशेने आहे ते जाताना पाहायला मिळणार आहे। आता अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये आहे हे सगळे चाहते वर्ग आहेत ते मॅच पाहण्यासाठी, मॅचचे जे खेळाडू होतील त्यांना पाहण्यासाठी इथे दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। विक्रांतसह गणेश कोळे, साम टीव्ही मराठी, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।